कुंभोज गावचे रक्षण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे भर वस्तीत असणाऱ्या चौकातून गायब झाल्याची चर्चा सुरू असताना आता शेतात चोरी झाली अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. नेहमीप्रमाणे संजय नामे हे कुंभोज दानोळी रोडवरील पार्वती सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या शेजारी असणाऱ्या शेतात गेल्यानंतर घराचं कुलूप तोडून टाकल्याचं नामे यांना दिसून आलं. घरात आत जाऊन पाहिल्यानंतर 50 किलो वजनाची ज्वारीची 3 पोती भांडी गायब झाल्याचं दिसून आलं. त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला तेव्हा त्यांना पायाचे ठसे दिसून आले. शेजारी असणाऱ्या पार्वती सहकारी पाणीपुरवठा संस्थेत चौकशी केली असता त्यांच्या रूममधून एक मोठा फॅन, 50 ते 60 किलो ज्वारी तसेच पाणीपुरवठ्यासाठी लागणारे मोठे 2 हॉल गायब झाल्याचं मनोहर बळवंत चव्हाण यांनी सांगितलं. तेव्हा नामे यांच्या लक्षात आलं आपली चोरी झालेली आहे. मनोहर चव्हाण यांनी संस्थेचे चेअरमन व संचालकांना सांगून सुद्धा आतापर्यंत संस्थेकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला दिसून येत नाही. एवढी मोठी वस्तू चोरीला गेली असताना सुद्धा अजूनपर्यंत तक्रार का दाखल केली नाही? चोर ओळखीचा आहे का? काय गौडबंगाल आहे हेच कळत नाही. अशी उलटसुलट चर्चा दबक्या आवाजात चौकात होत आहे. पत्रकार सागर जमणे, कुंभोज. संजय आनंद नामे. काय झालं? आज रानात आल्यानंतर कुलूप तोडलेलं दिसलं आणि आमची चोरी झालेली दिसली. ज्वारीचे 3 पोते गेलेले आहे आणि भांडी वगैरे सगळं गेलेले आहे. मग इथं तुम्ही राहायला नसताय कोण? नाही, बरोबर. रानातली वस्ती असल्यामुळं आम्ही तुमच्या कधी लक्षात आले? आम्ही आज सकाळी आल्यानंतर लक्षात आलं. ठीक आहे. तुम्हाला काय संशय करू आहात? संशय आता गावातलीच कोणतरी असणार आहेत असं वाटतंय. नाव सांगा. पाणीपुरवठा नाव काय? पार्वती सहकारी पाणीपुरवठा संस्था कुंभोज. हां, काय काय केलं तुमचं? 3 हॉल, बर. एक फॅन मोठा आणि ज्वारी 50 किलो. कधी झाले तुम्हाला काय माहिती काल आहे? सकाळी 8 वाजता आल्यानंतर कुलूप तोडलेलं दिसलं. काल सकाळी काल सकाळी म्हणजे परवा दिवशी झाले. रात्री तुमचं नाव कसं? तुमचं नाव? बळवंत चव्हाण. पूर्ण नाव सांगा. मनोहर बळवंत चव्हाण. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.